बॉईज संघाने फलंदाजी स्वीकारून गोलंदाजीसाठी पाचारण केले. एफ टीमला पाहायचं आहे 5 षटकांचा हा कालावधी आहे. काय बोलतो हा ओके ओके. हा बोल. ఎందుకు కలిగేదాన్ని का हा 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 कळलं कळलं कळलं. ओके. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. खेळाला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे, वेळ फार कमी आहे आणि अजून मॅच खूप बाकी आहेत. गोलंदाजीसाठी एफ टीम कडून श्रीकांत, बँडरबॉय संघाकडून स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक 2 फलंदाज. पुनश्च एकदा सुरुवात होते, खेळाची सुरुवात होते आणि पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळणार आहे दमदार खेळी होते की गोलंदाज हेही होतोय की फलंदाज हेही होतोय. आता मात्र सुरुवात गोलंदाजीसाठी श्रीकांत यांच्याकडून एफ टीम यांच्याकडून एफ टीम हा चुकीची दुरुस्ती आणि आता मात्र सुरुवात झाली. रेड ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडू आणि इथे मात्र एक धाव मिळते आणि काहीसा थ्रो मध्ये गचाळ, परंतु नो चेंडू आणि एक अतिरिक्त अशा 2 धावा. बरोबर ना? नो चेंडू एक अतिरिक्त अशा 2 धावा म्हणजे अंपायर डिसिजन हे फायनल डिसिजन असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. श्रीकांत पुढील चेंडू घेऊन हा मात्र असे खाणारा चेंडू आणि स्वर चेंडू घोषित होतोय. 2 चेंडू दोन्हीही स्वर चेंडू घोषित झाले आणि म्हणतात ना सुरुवातीलाच एक नष्टर लागलेली आहे ती बघायची आता कुठं जाऊन संपते. श्रीकांत पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा कट घेऊन बॅटीचा गेलेला हा चेंडू, परंतु इथे एक धाव मिळू शकते. पाठीमागे दिवार असल्यामुळे भिंत असल्यामुळे चेंडू अडला जातोय आणि इथे मात्र एक धाव मिळते. काहीशी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू अतिशय सुंदर होता परंतु नो चेंडू घोषित झाला. इथे मात्र हा एक सुंदर चेंडू होता, कट लागली आणि इथे मात्र एक धाव मिळाली पुनश्च एकदा. आणि हा चेंडू काहीसा हवेत गेलेला चेंडू, इथं क्षेत्ररक्षण दिसतोय परंतु झेल होणार नाही आणि इथे मात्र एक धाव पूर्ण होते. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. इथे मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुरुवात काहीशी बँड्रा बॉईज संघाची अतिशय सुंदर झालेली आहे. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू मध्ये संघाची धाव संख्या झालेली आहे 6. इथं पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा मात्र त्रिपुराजीत जसं म्हणतात ना बलाट कोसळला त्या पद्धतीचा हा चेंडू आणि यष्ट घेऊन गेला चेंडू. काहीसा कळला नाही फलंदाजाला आणि बँड्रा बॉईजला पहिला धक्का बसतोय. पहिला फलंदाज बाद, पहिली नष्टर लागली म्हणावी लागेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज बाद होऊन पाठा माघारी येतोय. फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतताना दिसतोय. त्यांची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार बँड्रा बॉईज संघाचे स्टार फलंदाज आणि ज्याने माने फलंदाज, ज्यांची मूर्ती लहान कीर्ती महान, कुठेही बॉल असू देत तर षटकारावर मारण्याची ताकद ठेवणारे आमचे प्रेमाने आम्ही त्यांना अण्णा म्हणतो पण त्यांचं खरं नाव सतीश. स म्हणजे साक्षात आणि ती म्हणजे तिला सारखे ते
वेज मारणारे आणि म्हणजे शतशः समोर कोण पण दिसला खै पण बॉल भेटू देत त्या बरोबर बाउंड्रीच्या बाहेर भिटकवणारे असे सतीश. पुन्हा एकदा श्रीकांत राईटम ओव्हर द हा फुलटॉस चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळला गेला. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धावही पूर्ण झाली आणि सुंदर खेळी म्हणावी लागेल. कारण चांगल्या क्रिकेटरचं एक लक्षण असतं सुरुवातीलाच षटकार नाही, सुरुवातीला सिंगल डबल आणि नंतर बाहेर. हे चांगल्या फलंदाजाचं लक्षण असतं आणि इथे मात्र पाहायला मिळते सतीश यांच्याकडून 2 धावा आणि पुनश्च एकदा श्रीकांत अतिशय सुंदर गोलंदाजी 10 ते 15 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय आणि तेवढंच मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी. आणि हा सुंदर चेंडू आणि इथे मात्र सतीशना कळलं नाही आणि फलंदाज बाद होतोय. इथे मात्र यष्टी घेऊन गेला आणि म्हणतात ना जसा आलास तसा परत जा या पद्धतीने टाकलेला चेंडू आणि श्रीकांत यांनी पहिल्या षटकामध्ये हा दुसरी सफलता प्राप्त केली आणि बँड्रा बॉयज संघाला एक धडाडीचा फलंदाज बाद करून माघारी पाठवलं. सतीश यांनी फक्त 2 चेंडू आणि 2 धावाच करून या ठिकाणी संघाला मला वाटतं ते मजबूत स्थितीमध्ये जर आणायचं असेल तर बॅट्समनने आपली जागा निश्चित करणं गरजेचं आहे, फलंदाजाने आपली जागा निश्चित करणं गरजेचं आहे. आणि या पहिल्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या षटकामध्ये एफ टीमला अतिशय सुंदर इथं गोलंदाजी पाहायला मिळते, त्यांच्याकडून यश प्राप्त होतंय आणि इथे मात्र श्रीकांत आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत. स्वप्नील मोठं स्वप्न घेऊन स्वप्नील मैदानात बॅटच्या रबरला रुमाल गुंडाळून स्वप्नील आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत का पाहायचं आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर हा सुंदर चेंडू होता, इथे मात्र 1 धाव पूर्ण होऊ शकली असती परंतु इथे मनाई केली, तिथेच थांबवलं आणि इथे निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची मला वाटतं समाप्ती की एक बाकी आहे झाली ना, समाप्त झालं ना, पहिलं षटक समाप्त 8 धावा बरोबर ना. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, काहीस संत गतीने चाललेला हा खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 2 गडी बाद आणि 8 धावा. आता 8 आकडा कोणाची खाट घालून जातोय ते आपल्याला बघायचं आहे, कारण 8 आकडा काही करू शकतो. 17 जसा खतरा तसा 8 कोणाची घालतो खाट इथे आपल्याला पाहायचं आहे, कारण दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघामध्ये तेवढे चांगले गोलंदाज फलंदाज आणि खेळाडू वृत्तीने खेळणारे सर्व खेळाडू आहेत. इथे मात्र राजू आता मात्र आमच्या बँड्रा बॉयज क्रिकेट संघाकडून गोलंदाजीसाठी आले आहेत. राजू त्यांना वेळ भेटत नाही कामातून, परंतु खेळ म्हटल्याच्या नंतर जीव की प्राण करणारे आमचे राजू राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू आणि तेवढा सुंदर चेंडू टाकला, लेग साईडच्या दिशेने खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू इथे मात्र 2 धावा पूर्ण करणार त्यात काही शंका नाही, कारण काही अडथळे आले तरी 2 धावा इथे पूर्ण होणार आणि या 2 धावनेची संघाची धावसंख्या तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र बाद होऊ शकतो. परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. मला वाटतं 3 धावा मिळाल्या आणि अशी चोरटी धाव आणि काढण्यामध्ये यश प्राप्त झालं दोन्ही फलंदाजांना. आणि राजूंचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा. दोन्ही सक्के भाऊ 2 भावांनी 5 भावांनी साथ दिली. महाभारतामध्ये अक्क महाभारत जिंकलं गेलं. 5 भाऊ लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ लढले, राम लक्ष्मण, इथं रावण मारला गेला आणि इथं मात्र सुंदर चेंडू आणि नो चेंडू आणि चौकार. नो चेंडू आणि चौकार अशा 5 धावा मिळाल्या. काहीसा उंच चेंडू होता आणि तो स्वर चेंडू घोषित झाला आणि तेवढाच त्याचा फायदा घेतला. नो चेंडूवरती चौकार ठोकून चौकार +1 आणि फ्री तिथं पाहायला मिळते. आणि आता मात्र भावाची साथ कशी द्यायची ती पाहायची. आता मात्र राजू राईट ओव्हर द विकेट हा चेंडू हा देखील फुलटॉस चेंडू, परंतु इथे झेल होऊ शकतो आणि इथे मात्र झेल झाल्या परंतु फ्री हिट आहे आणि फ्री हिट असल्यामुळे इथे फलंदाजांना चान्स मिळणार आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. 2 धावा पूर्ण झाल्या.
असल्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तेवढ्याच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढा सुंदर थ्रो इथं पाहायला मिळाला आणि सुंदर गोलंदाजी देखील. फुलटॉस चेंडू होता परंतु फलंदाजांना काही समजलं नाही आणि 2 धावा जरी मिळाल्या. या ठिकाणी पुरुष राईट आर्म ओव्हर द विकेट. 4-5 पावलांचा राहणार. इथे मात्र चेंडू हवेत आहे परंतु मुश्किल आहे, कारण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू हल्ला. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया परंतु तिसरी धावेला रोखलं गेलं. नॉन स्ट्रायकिंग फलंदाजांकडून इथं 2 धावा मिळाल्या. अतिशय सुंदर खेळी इथं पाहायला मिळते. दोघांच्या अंडरस्टँडिंगने ह्या धावा जमा होत आहेत आणि अशीच धावसंख्या उभं राहणं गरजेचं आहे. 20 धावा. काहीसा मजबूत स्थितीमध्ये संघ येताना दिसतोय. दुसरं षटक चालू आहे आणि पुरुष राईट आर्म ओव्हर. हा शॉर्ट चेंडू होता आणि वाईट असं चेंडू घोषित झाला. इथे मात्र 1 धाव मिळाली. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच कोणत्याही वैयक्तिक संघांचे नाही आहेत, ते कमिटीकडून असल्यामुळे दोन्ही संघांवरती कोणताही निर्णय हा चुकीचा होणार नाही. आणि इथे मात्र पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडू आणि तेवढ्याच पद्धतीने तटकावला चेंडू आणि इथे पाहायचाय आणि हा झेल जमिनीला दान होतोय. झेल जमिनीला दान झालेला आहे आणि किती धावा मिळल्यात पाहायचे आहे. इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. कॅच विन मॅच विन सुरुवातीला सांगितलंय परंतु इथे किती धावा? 2. पाहायचंय पंचांचा इशारा काय होतोय. अजूनपर्यंत डिक्लेअर झालं नाही. 2 आहेत की 4 आहेत की 6 आहेत ते आम्हाला पाहायचे आहेत. दोन्ही अनुभवी पंच विचार विनिमय करताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी थोड्या वेळासाठी सामना थांबलेला. क्षेत्ररक्षण आपल्या जागेवरच थांबायचंय, कुणी पुढे यायचं नाहीये. 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा इथे पाहायला मिळते. स्कोर 4 धावा आणि खरोखरच मी म्हणेन लक अतिशय सुंदर आहे आणि 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षण खाली आहे. अगदी हात फुसून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा तो झेल टिपलेला आहे आणि आपली चूक न करता आता मात्र फलंदाज बाद. नशीब प्रत्येक वेळी साथ देत नसते आणि इथे ते नशीब साथ न देता फलंदाज बाद झाले आणि 25 धावांवरती थांबावं लागलंय. बघूया दुसरं षटक चालू होतं. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. जवळजवळ 12.5च्या सरासरीने चाललेला हा सामना इथे पाहायला मिळतोय आणि काहीसा मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी बँड्रा बॉयज क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बंधू एका टीम मध्ये अशा दोन्ही टीम मध्ये 3-3 बंधू आणि इथे मात्र सुंदर चेंडू होता. फॉरवर्ड खेळण्याचा प्रयत्नामध्ये फुलटॉस केला आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या होती 27. 13.5 या सरासरीने हा सामना चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. राजू तिसरं षटक कोण घेऊन येतात पाहायचंय. तिसरं षटक गोलंदाज बस. बॅटर बॉयज संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र 3 ते 4 5 पावलांचा रणप. गोलंदाजाचं नाव. तिसरं षटक आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता.
बघूया इथे मात्र एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र दोन्ही धावा पूर्ण झाल्या. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. गोलंदाजाचं नाव सांगा. आणि हा सुंदर चेंडू इथे निर्धाव चेंडू इथे मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत झाले, 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. शेखर, ओके, शेखर गोलंदाजीसाठी आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शेखर यांची 3 ते 4 पावलांचा रनअप आहे आणि इथे मात्र पुनश्च एकदा हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. इथे मात्र 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि काहीच फलंदाजाला समजत नाहीये आणि त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे 3 चेंडू आतापर्यंत झाले, 2 धावा आले आहेत आणि 2 चेंडू निर्धाव झाले. म्हणजे एका चेंडूवरती 2 धावा फक्त आल्या सुरुवातीला आणि दोन्ही चेंडू निर्धाव. इथे मात्र 3 चेंडू आतापर्यंत झाले. तिसरी ओव्हर चालू असताना संघाची धावसंख्या 27 झालेली आहे आणि 27 धावसंख्येवरती बँड्रा बॉयज संघ खेळतोय. 29 धावसंख्येवरती बँड्रा बॉयज संघ खेळतोय. पुनश्च एकदा हा चेंडू, हा लेगच्या बाहेरचा चेंडू होता आणि तेवढाच खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल होणार नाही कारण क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायचंय पण तिसरी धाव इथे होणार नाही आणि 2 धावांवर समाधान मानावं लागले. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 31. आतापर्यंत बँड्रा बॉयज क्रिकेट संघ 31 धावसंख्येवर पोहोचले, 31 धावसंख्येवर पोहोचलेले आहे, परंतु एक स्कोर उभा करायचा असेल तर मारणं खूप गरजेचं आहे. आणि इथे मात्र हा चेंडू आणि तेवढाच काहीसा न समजलेला चेंडू आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असावा, शेवटचा चेंडू आहे आणि आतापर्यंत षटकामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. पुनश्च एकदा 2 ते 4 पावलांचा रनअप आणि फलंदाज बाद. इथे मात्र यश प्राप्त होतोय शेखर यांना आणि फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज बाद झाल्यामुळे इथे धाव काय मिळू शकणार नाही आणि संघ थांबलाय जैसे थे. त्यांची जागा घेण्यासाठी कोण जातो बघायचंय. लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ फार कमी आहे, लवकर काळोख होतो, त्याच्यामुळे पुढील सामने होणं गरजेचं आहे. 5 षटकांचे सामने आहेत. जर सामन्याला उशीर झाला तर मात्र षटकं कमी करण्यात येतील याची नोंद घ्यावी. कोण आला गोलंदाजीस? आता मात्र राजू, काहीसे अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतात. राजू नागेश, नागेश यांच्यासाठी थांबलेला आणि आता रागेश गेलेत नॉन स्ट्राईकला आणि आता मात्र बघायचंय राजू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि राजू यांचा सुंदर चेंडू होता. काहीसा खाली राहिलेला चेंडू इथे मात्र थांबवलेला आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तेवढा चांगला थ्रोही देखील पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावा थांबवू शकले नाही आहेत कारण इथे 2 धावांशी संघाची धावसंख्या वाढणार आहे आणि संघ सुस्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुनश्च एकदा हा सुंदर चेंडू आहे आणि हवेत चेंडू इथे मात्र झेल होऊ शकतो आणि इथे मात्र झेल बाद आणि आता पुनश्च एकदा विकेट मिळतोय. राजू यांना आपल्या दुसऱ्या चेंडूवरती पहिला विकेट मिळाला आणि एक सफलता प्राप्त झाली म्हणावी लागेल. इथे राजू यांना 2 चेंडू आतापर्यंत राजू यांचे झालेले आहेत आणि 2 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आमच्या बँड्रा बॉयज क्रिकेट संघाचे, बँड्रा पॅकर्स क्रिकेट संघाचे सगळ्यांकडून आपल्याला अनुभवी आणि चांगली खेळी पाहायला मिळते. ते आमचे परममित्र सन्माननीय आदरणीय गणेश, कॉमेंटेटर गणेश आणि खेळासाठी गणेश G9 गणेश स्ट्राईकला आणि आता मात्र राजू यांचा सुंदर चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडू काहीसा न समजलेला चेंडू आणि G9
त्यांचा कोडवर्ड आहे आणि इथे मात्र राजू थोडेसे हवी होताना दिसत आहे, परंतु समोर तितकाच अनुभवी फलंदाज आहे आणि तेवढाच अनुभवी गोलंदाज देखील आहे. आता पाहायचं आहे आणि तेवढं सुंदर खेळलेला हा चेंडू खाली जमिनीला चाटत जाणारा हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने इथे मात्र एका धावेवरती थांबवलं आणि एका धावेनिशी समाधान मानावं लागले. संघाची धावसंख्या होते 34. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. राहू दे हा फुलटॉस चेंडू आणि नो चेंडू होतोय. नो चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी ही धाव इथं पूर्ण झाली आणि नो चेंडू अशी अवांतर एक धाव म्हणजे एकूण 3 धावा. 37 धाव संख्या आतापर्यंत झाली आणि या षटकामध्ये हा नो चेंडू आला आणि फ्रीट आता मात्र फ्रीट फलंदाजाला सुंदर चान्स आहे आणि म्हणतात ना मौके पे चौका आहे तो आणि हा मात्र निर्धाव चेंडू राजू यांनी काहीस हास्य आंदोलन करत हा टाकलेला चेंडू की निर्धाव त्यांना माहिती पडलं की फलंदाज काय खेळू शकणार नाही हा चेंडू आणि स्लो केला चेंडू काहीसा न समजलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू गेला आणि इथं मात्र धावसंख्या थांबली. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडूवरती पाहायचंय काय येतंय. फलंदाज देखील आक्रमक मोडमध्ये दिसतोय आणि इथे मात्र राजू लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि हा स्वर चेंडू दोन्ही हात समांतर झाले आणि एक धाव खात्यामध्ये जमा झाली. काहीशी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. एक स्वर चेंडू आणि एक नो चेंडू हे जे सोडले ते एक सुंदर गोलंदाजी आणि हा सुंदर खेळलेला इथे मात्र आणि चौकार इथे मात्र मिसफील्ड होते. क्षेत्ररक्षक मिसफील्ड आणि इथे मात्र एक धाव झाली असती तिथे 3 धावा बोनस भेटल्या आणि 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. एकूण धाव संख्या होते 42. एक षटकाचा खेळ बाकी आणि आता बघायची आहे किती होतात प्लस की वजा बाकी. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतात बघायचे कारण जवळजवळ 10च्या सरासरीने चाललेला हा सामना. इथे शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा आल्या तर मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये येईल. परंतु तेवढा सुंदर गोलंदाज इथे पाहायला मिळतोय शेखर. 42 शेवटचं षटक आणि बँड्रा बॉयज धावा किती जमा करतो बघा. समोर गणेश साठी शेखर हा काहीसा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि स्वर चेंडू घोषित झाला. एक धाव स्वर चेंडूने होते. सुरुवात खराब परंतु शेवट चांगला बघायचा आपल्याला आणि काहीसा न समजलेला चेंडू परंतु इथे विकेट मिळतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का इथे यांना शेखर यांना यश प्राप्त झाली आणि गणेशच्या रूपाने धक्का झाला आणि या ठिकाणी गणेश बाद होऊन बाहेर येत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी बँड्रा बॉयज संघाकडून गेलेले आहेत. फलंदाज स्ट्राईकला आता मात्र शेखर यांचा एक चेंडू आतापर्यंत झालेला आहे. एक चेंडू स्क्वेअर आणि एक चेंडू अशा 2 चेंडू मध्ये आता एक चेंडू फक्त झालेला आहे आणि एक वाईट या नावाने. आणि आता बघूया 5 राहुल इंडिया क्रिकेट बोर्ड ICICI KL राहुल द्रविड. आता मात्र इथे बँड्रा बॉयजचे राहुल. बघूया राहुल यांची चाहूल कोणत्या पद्धतीने जाते. 5 चेंडू बाकी आहेत. राहुल यांना बॅट काय सावरली नाही आणि बॉल चेंडू गेला विकेट किपर यांच्या झोळीत. बघायचंय राहुल यांची बॅट पकडण्याचीच पद्धत बघून असं वाटतंय की मला वाटतं पुढचे 3 चेंडू ते निर्धाव करू शकतील कदाचित. पण मला वाटतं जर म्हणलं ना रिक्स किंवा 6 नाही काहीतरी केलं पाहिजे संघासाठी. आणि राहुल पुनश्च एकदा हा चेंडू आणि मी म्हटल्याप्रमाणे हा विकेट पण विकेट किपरने चूक नाही केली. म्हणतात ना
गणेश स्टॉम्पिंग इथे देखील फलंदाज बाद झाला आणि इथे धक्का बसतोय बँड्रा बॉयज क्रिकेट संघाला. मी सुरुवातीलाच सांगितलं राहुल यांची बॅट पकडण्याची पद्धत बघितल्याच्या नंतर माहिती पडलं की 2 ते 3 बॉल 100% या ठिकाणी निर्धाव होऊ शकणार, परंतु किपर यांना खूपच घाई आणि म्हणतात ना अति घाई आणि संकटात नाही त्या पद्धतीची घाई आणि बाद केल्या. आणि या ठिकाणी खरोखरच शेखर यांचं मानावं लागेल, कारण दोनच चेंडू निर्धाव झाले आणि पुनश्च एकदा शेखर 2-3 पावलांचा रणप. हा देखील चेंडू निर्धाव आणि हा देखील फलंदाज स्टंप आउट बाद होतोय. इथे मात्र शेखर यांना यश प्राप्ती होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 चेंडू मध्ये मला वाटतं एक तरी चौकार मारणं गरजेचं आहे. आतापर्यंत सुस्थितीमध्ये बँड्रा बॉयज संघ होता, परंतु आता थोडा डगमगलेला आहे, डळमळलेला आहे, बॅकफुटला जाताना दिसतोय. शेवटचा 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायचं आहे. स्कोर चांगला आहे, बघायला गेलं खूपच चांगला म्हणावं लागेल. 43 सरासरी खूप सुंदर आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये स्कोर फार कमी आला आहे. इथे 2 चेंडू अजूनही बाकी आहे. एखादा षटकार लागला तर मात्र संघ पुन्हा मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो, परंतु षटकार होणे किंवा न होणे हे सर्वस्वी बॅट्समनच्या हातामध्ये, फलंदाजाच्या हातामध्ये. आता मात्र हा उंच गेलेला हा चेंडू, बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू, इथे एक धाव 100% मिळू शकते आणि एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये धावसंख्या मिळाली आणि धावसंख्या वाढते 44. शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती आपल्याला बघायचंय किमान 2, 4 या 6. अपेक्षा खूप मोठी आहे, फक्त बघायचंय निर्धाव होतोय 2 घेत आहेत, 1 घेत आहेत की 6 घेत आहेत, 4 घेत आहेत. हा चेंडू हा मात्र सुंदर भरला. इथे 1 धाव झाली आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होणार त्यात काही शंका नाही. आणि म्हणतात ना चोरटी धाव, त्या पद्धतीच्या 2 धावा मिळाल्या आणि इथे मात्र पहिली इनिंग संपते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 46 धावा. जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर बँड्रा बॉयज संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, वेळ फार कमी आहे. धन्यवाद. बँड्रा बॉयज या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे, अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
FTM या संघाने आपले ओपनर फलंदाज पाठवायचे प्लीज. सेटला फास्ट कटको कटको पेटको पेटको. चला बॅटर लवकर. विश यू ऑल द बेस्ट. రంగంలోకి ఎఫ్ టైమ్ కెప్టెన్ నరేష్ బుత్కూరు అదేవిధంగా బ్యాట్స్మెన్ దిగిండ్రు. చాలా టఫ్ ఉంది. 50 మీకు టార్గెట్. आजच्या दिवसाचा पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय तो बँड्रा बॉईज वर्सेस FTAM हा संघ. दिने राजू एफ टॅम राजू हा FTAM संघ. चुकीला माफी असावी दादा. नाही नाही ओके फक्त करेक्शन केला मी. सुपारी त्याला कडून राजेश गोलंदाजी करतोय. बघा काय होत आहे. एक धाव कंप्लीट. खूपच सुंदर. मला वाटतं एक धावेने इथं खातं खोललंय FTAM संघाने. 47 रनाचा टार्गेट आपल्याला चेस करताना बघूया कशी फलंदाजी करतात ते आपल्याला पाहायला भेटेल. तितकाच बांद्र्यामधला जानेमाना संघ म्हणजे बँड्रा बॉईज. सतीश अण्णा जानेमाने प्लेयर. गणेश दशरथी G9 बड़े प्लेयर में से बड़े नाम. देखेंगे इनको कितने तक रोकने की कोशिश करेंगे. पुन्हा एकदा सुपारी कडून राजेश. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. तितकी सेटिंग बॅटर चांगली अशी बॅटिंग करतात. पहिले पॉवर प्ले षटक धावसंख्या होते ते 2. पहिले षटक प्रगती पथावर. चांगली अशी सुरुवात मानावी लागेल. परंतु 47चं 30 बॉल 47चं टार्गेट असताना बॅटरला थोडी इथं आपल्याला खेळी करून दाखवावी लागणार आहे. चांगली अशी खेळी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. परंतु एक धाव रोखू शकत नाही. 3 चेंडू 3 धाव अशी चांगली सटीक सुरुवात. चांगली सटीक मजल मारले ते बॅटरनी. पुन्हा एकदा राजेश सज्ज. बॅटर सज्ज. सुपर त्याला कडून टीटी सर లేదు వాళ్ళ
सुंदर असा शॉट आणि मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात ह्या 2 धावा, गुड शॉट नरेश. ह्या 2 धावेच्या भरीने संघाची धावसंख्या वाढते ते 5. 3 बॉल 3 आले आता 2चा फटका 5 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. पुन्हा सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू. सुंदर असं कमबॅक केलंय ते गोलंदाजनी. बॅटरला तो काय फारसा समजला नाही. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. धावसंख्या होते ते 5 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 5. बिनबाद 5 धावा. जेव्हा आपण 47 रनांचं बलाढ्य लक्ष पार करत असताना धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती 5. बघूया आता वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते सतीश अण्णा. मोठे प्लेयर आहे. त्यांची मूर्तिमान पण मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हटलं तरी चालेल. चांगले असे बॅटर, चांगले असे गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानमध्ये येतात. आपल्या टीमला विजयाची घोडदौड जिंकवण्यासाठी बघूया त्यांचं किती सहकार्य लाभणार आहे हे आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. अतिरिक्त रन, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईट +1. मला वाटतं पहिल्याच बॉलवरती त्यांनी 2 चेंडू दिले. व्हाईटच्या माध्यमातून 1 +1 होतोय. चांगला असं कमबॅक पाहायला दिसतंय ते सतीश अण्णाद्वारे आपल्याला. सुंदर असा शॉट. बॅटची कड लागून मला वाटतं 1 धाव कंप्लीट आणि 1च धावावरती समाधान मानावं लागणार. ते बॅटरला धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 9 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय ते सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंडवर. तितका सुंदर असा चेंडू डॉट बॉल बिनधाव चेंडू आपण बोलू शकतो. चांगला असं कमबॅक. पुन्हा एकदा सतीश अण्णा अनुभवी गोलंदाज. तितका सुंदर शॉट. बघूया काय होतं. 1 धाव कंप्लीट आणि मला वाटतं 1च धावावरती समाधान मानावं लागणार आहे. ते बॅटरला धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 10 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगली अशी गोलंदाजी, चांगला असा मारा आपण बघतोय ते सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंडवर. सुंदर असा चेंडू. बॅटरला तो फारसा काही समजला नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगला असा कमबॅक. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. धावसंख्या होते ते 10. आणि मला वाटतं मिस फिल्डिंग. 2 धावा इथे भेटताना दिसतात. मला वाटतं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 12. चांगला असा 2 षटकामध्ये चांगला असा खेळ करून दाखवलाय तो बँड्रा बॉईज या संघाने. आणि मला वाटतं हा सामना जिंकायचा असेल FDM संघाला
तर मोठी फटकेबाजी त्यांना इथं करावी लागणार आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो कौशिक. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतो. पहिल्या साखळी सामन्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असं षटक टाकलं होतं. सुंदर असा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी. मला वाटतं कीपर कडून थोडीशी मिस फिल्डिंग. एक धावेची भर, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या वाढते. ते होते 13 धावा, 13 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून पण बँड्रा बॉयज संघाला, एफ्टम या संघाला डांबून ठेवण्याचं जे यश त्यांनी प्राप्त केले, अजूनही हा एफ्टम संघाला त्यांनी डांबून ठेवलं आपल्या होम ग्राउंड खेळताना. पुन्हा एकदा सुंदर शॉट, थोडीशी गच्चाळ फिल्डिंग, मिस फिल्डिंग, परंतु एकच धाव. पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होते ते 14. चांगलं असं कमबॅक केलं ते बॉलरने कौशिक. पुन्हा एकदा सुपारी त्याला वॅन्ड कडून. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय तो बँड्रा बॉयज या संघाकडून. आणि खूपच अनुभवी क्रिकेटर, जर्सी नंबर 10 म्हटलं की सर्वांनाच माहित असतं, त्यांना ते फॉलो करतात. अक्षरशः ते क्रिकेटचे गॉड म्हणजे सचिन तेंडुलकर. पुन्हा एकदा सुंदर सुरेख चेंडू, डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल. चांगला असं कमबॅक आणि चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय ते बँड्रा बॉयज या संघाकडून. पुन्हा एकदा सुंदर असा सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक डॉट बॉलची हॅट्रिक म्हणावी लागेल. चांगली अशी गोलंदाजी, खेळपट्टीला साजेल अशी गोलंदाजी करतोय तो कौशिक आपल्या संघासाठी. कौशिक पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि मला वाटतं तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 14 धावा. आणि 12 बॉल मध्ये 33चं आव्हान असणार आहे तर एफ्टम या संघाला. चांगली अशी पकड म्हणावी लागेल बँड्रा बॉयज या संघाची या सामन्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. क्रिकेट हा आजकालचा फास्ट खेळणारा गेम आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक टाकतो तो सतीश. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. हवेत चेंडू बघूया काय होतंय, परंतु नाही, फिल्डर तोपर्यंत पोहोचू शकत नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या भरीने संघाची धावसंख्या होते ते 17 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. खूपच अनुभवी गोलंदाज सतीशांना मारा करेल तो बॅटरला. पुन्हा एकदा सुंदर असा सुरेख गोलंदाजीचा हा मुजारा आपण पाहतोय तो सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही, धावसंख्या होते ते 17. सुंदर असा शॉट, हवेत चेंडू आणि मला वाटतं
हा झेल सुटलाय, परंतु एक धाव आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 18. चौथं षटक प्रगती पथावर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, तितकी चांगली फिल्डिंग पाहतोय. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी. बॅटरला फारशी काही ती समजली नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. सुंदर असा शॉट, परंतु मला वाटतं एकच धावेमध्ये समाधान मानावं लागणार त्या बॅटरला. आणि चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते किती झाली? 19 धावा. अजूनही बलाढ्य आव्हान म्हणजे 6 बॉल 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एफटम या संघाला बघूया काय करतात त्यांचे बॅटर. अजूनही आतापर्यंतच्या खेळामध्ये त्यांनी शांत स्वरूपाचा खेळ खेळला, पण त्यांना आता ऍग्रेसिव्ह स्वरूपाचा खेळ खेळावा लागणार आहे. कारण की हा सामना जिंकायचा असेल, फायनलचा प्रवेश करायचा असेल, तर चौकार आणि षटकारची भरमसाठ केली पाहिजे. पंचांचा इशारा. 2 धावा. आणि बॅटर साठी खुश खबर, जर 3 बॉल 3 छकडी मारले तर शंभू घाटे 500 रुपयाचे पारितोषिक देणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुरेख हवेत चेंडू. बघूया काय होत आहे. आणि तितका सुंदर असा झेल. आणि मला वाटतं बँड्रा बॉईज हा संघ विजयाच्या दिशेने पाडला करताना इथं दिसतोय. आणि तितकंच बॅकफूट वरती आलेला संघ म्हणजे एफटम संघ हा बॅकफूट मध्ये आलेला दिसतोय. किती बॉल झाले याचे? अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघा पुन्हा एकदा बॅटर साठी खुश खबर. 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक शंभू घाटे देणार आहे. बॅटरचं नाव काय भाई? स्ट्राईक करतो तो श्रीकांत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. पुन्हा एकदा सुपारी त्याला हँड करून. आणि तितकी सुंदर किपिंग. ज्या क्षेत्रामध्ये त्यांना जाणलं मानलं जातं असे कीपर G9 क्लासिकली किपिंग आपण पाहतोय ते गणेश G9 द्वारा. आणि तितकी सुरेख गोलंदाजी पाहतोय. हवेत चेंडू आणि हा झेल बाद. आणि मला वाटतं पहिला फायनलिस्ट हा संघ इथं घोषित होईल, तो बँड्रा बॉईज संघ. मला वाटतं फायनलचा प्रवेश करताना आपल्याला दिसतोय. अजूनही शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. आणि मला वाटतं पुढील होणारा सामना आपण टॉपचा बॉस करतो इकडे ते भिवंडी वर्सेस भिवंडी आणि कुठची? लाईव्ह घेऊ तर लाईव्ह घेऊ. भिवंडी वर्सेस अंजी 11 का सेकंड फाइनलिस्ट का सामना होणार आहे. सेकंड सेमीफायनल होणार आहे. आणि मला वाटतं ह्या सामन्यामध्ये बँड्रा बॉईज हा संघ फायनलला पोहोचलेला पहिला संघ. आणि आता अंजी 11 आणि भिवंडी बॉईज या संघामध्ये नाणेफेकचं कौल आपण इथं लावणार आहे. आणि काँग्रेस इलेक्शन बँड्रा बॉईज फायनल साठी. आणि तितके चांगले